आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी होईल. पहा ना तुम्ही गर्दी राजो, ते आपलं मेहर देवीचं मंदिर नाही का, त्याच्या पाठीमागं ते वेल्डिंगचे कारखान्यात याले त्याला वेल्डिंग करतात. तर असा खतरनाक स्फोट झाला. लोकांना असं वाटलं की बॉम्ब स्फोट झाला काय. असे लोक धावत धावत पळत त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी जर पाहायसाल तर त्या ठिकाणी ते वेल्डिंग करायचं सिलेंडर नसते काय, त्यात काहीतरी मला ते कार्बन डायऑक्साईड का काहीतरी नायट्रोजन का ऑक्सिजन काय असते काय माहीत बापन असते ते लंबलचक बंब्या एवढ्या ताकदनं फुटला आणि इकडे तिकडे जाऊ पडल्याच्यानं त्या परिसरात लई मोठी खळबळ होऊन बसली. तुम्ही जर पाहाल त्या ठिकाणी निरा कायम वेल्डिंगचं काम असते मतलब हां. तर ट्रक गिग वेल्डिंग चालू असताना टेम्परेचर आहे का काय वय बाबा, त्या टेम्परेचरच्यानं तो बंब्या फुटला आणि त्याचे राजू निरा तुकडे झाले म्हटलं. हा तो काय भोर झाला ते वेल्डिंगचं दुकान पाठीमागचं आणि ते सारे इकडे उडलं. त्यातलं केमिकल काय होतं काय नाही. पण आता देवाची कृपा म्हणायला लागेल बाबा, कोणाला लागलं नाही तर हा किती भयानक कार्यक्रम झाला असता. ते जाऊन पडलं म्हटलं 50-60 फूट तिकडे, इतक्या ताकदनं फुटलं. तर सारे इकडे त्याचं जे केमिकल आहे ना ते केमिकल बी पडलं आहे. पण कोणाला काही लागलं नसल्याच्यानं तितकंच बरं झालं. नाही तर मोठी असा इतका खतरनाक आवाज आला. लोक लगेच जवळ पाहिलं ना की काय फुटलो. मग तिथं जाऊन पायसाल तर एखादं ते सिलेंडर फुटलं होतं वेल्डिंग करायचं. आता हे वेल्डिंगचा तो कारखाना आहे. तर हे सध्या ब्रेकिंग न्यूज झाली. आपलं ते नरसिंह महाराज मंदिर नाही का, मेहर मातेचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागच्या एरियात हा वेल्डिंगचा कारखाना आहे. आणि त्या ठिकाणी हे घटना उघडकीस आली आहे म्हटलं भाऊ. तर लय मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी झाली. पण ते काही इतकं नाही. पण ते पुरं अंदर जर म्हणसाल तर त्यातलं पुरं केमिकल उडल्याच्यानं ते अंदर सारं डोंबलोटाचं काय भोर होऊन पडलं आहे. तर हे बातमी येऊन राहील म्हटलं बा गावरान 90वर ब्रेकिंग. पहा हे ऊन आहे का काय राजू, त्या उन्हाच्यानं त्याचं काहीतरी केमिकल लोचा झाला. हा बंबा पा याचं पुरं मागचं पुढचं फुटलं आहे. तर हे ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन राहील म्हटलं आपलं चॅनल गावरान 90वर. बरोबर फुटलं तर खरी, पण कोणाला काही लागलं नाही ते बरं झालं.